हाय हॅलो नमस्कार, आपलं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. जी सुरुवात दरवेळेसप्रमाणे चहाने होते, तर आम्ही चहा पिऊन आता जाणार आहे. कुठे जाणार आहे हे तुम्हाला कळेलच थोड्या वेळात. काय काय आम्ही आलेलो आहोत पुण्यातील रविवार पेठेमध्ये गणपती बाप्पाचं डेकोरेशनचं सामान घेण्यासाठी. तर मग बघा आम्ही काय काय घेतो, काय काय नवीन गोष्टी मिळतात आपल्याला तिथे, आपण बघूया आता. चला तर मग. वेगळ्या प्रकारचे काय म्हणता येईल, हे होम डेकोर टाइप मध्ये असणार आहे. ₹80 में ये देखो, हे आम्ही घेतोय. हे डेकोरेशनचे वुडनचे आहे, पण खूप सुंदर दिसतंय हे, त्यामुळं आम्ही घेतोय. आणि ते पण फक्त ₹50. वैष्णवी इकडे दाखव. वाव, डेकोरेशनला खूप छान वाटणार आहे. ये और ये लेना ही है, ये ले. असं हे शॉपिंग साठी आहे. खूप काही, पण मला वाटते तर सगळं काही भेटेल तुम्हाला. ब्लॉग थोडा मोठा होऊ शकतो बिकॉज इथे खूप साऱ्या गोष्टी आहेत की मी तुम्हाला दाखवू शकते. खूप छान छान आहेत, अजून सुंदर सुंदर आहेत डेकोर साठी. किती? 40. ह्या प्लेट्स फक्त ₹40 मध्ये आहेत, प्लास्टिकचे आहेत. हे बघतोय आम्ही. मग या प्लेट्स कव्हर करणार मला वाटतं जरा क्यूट आहे, पण जरा साईज मोठी आहे. ह्या 3 मध्ये बघतोय आम्ही कुठले घेणार आहे ते. आम्ही हे 3 घेतोय. भैया इसका देने का बोला. आम्ही बार्गेन करतोय, बघूया आम्ही किती बार्गेन करू शकतो. आता फायनली आम्ही ह्या 3-4 डिशेस मधून हे 2 डिश सिलेक्ट केल्यात. ह्या खूप सुंदर आहेत ऍक्च्युली. हे वेगळ्या प्रकारचे फ्लावर्स आहेत. कितीला आहेत रे दादा? 160 किती? 160 ला एक. किती कितीला डझन आहेत? ₹160 डझन आहेत. हे बघा, 160 नाही, 160. ₹160 डझन आहेत. तो छोटा मुलगा विकतो इथे. खूप छान आणि क्यूट आहेत हे. फायनली सेटअप साठी आलोय. मेन तर आम्हाला सेटअप घ्यायचा इथे. सेटअप बघूया आता कुठला आवडतोय. साक्षीच्या घरी शॉपिंग करतोय ना, साक्षीच्या घरच्यासाठी. खूप डिफरंट अँड ब्युटिफुल सेटअप्स आहेत इथे. हा सेटअप बघा किती सुंदर आहे. लहान लेकरासारखं काहीतरी घेते. हे मॅजिक बॉल्स. बघा इथे वेगवेगळ्या प्रकारचे मॅजिक बॉल्स खूप क्यूट आहेत एक्चुअली. ये देखो यहाँ पे बहुत अच्छा, क्या बोलते हैं उसको, मैजिक बॉल करके कुछ तो टाइप आता है, वो ऐसे दिखता है बाद में. खूप सारे सेटअप, वुडन वाले सेटअप आहेत. हाईट किती असणार आहे त्याची? आता कधी माझा माईक वैष्णवीकडे देते, सो आता ती सगळं बोलेल नेक्स्ट जे काय असेल ते. ये कब हो गया? ये अब हो गया, ये आप बात करिए अब. हे आता आपल्याला इथे काय वुडन मध्ये खूप प्रकारचे असे हे दिसतात. काय ते स्टँड आहेत, त्यामध्ये आपण छान असं डेकोरेट करू शकतो. छान छान छोटी छोटी फुलं वगैरे लावून ते छान वाटणार ते. आणि त्यामध्ये मागे ते हे पण आहे आपले स्वामी, परत आणखी काय, हा महादेव वगैरे आहेत ते पण आहे. त्याला ब्लॅक पेंट करून पण ते पण छान वाटतं डेकोरेशन मध्ये. खूप छान वाटणार आहे. खूप काही काही आहे. बघू आता आम्ही हळूहळू बघतोय काय घेऊ ते पण आम्ही तुम्हाला सांगतो लास्टला. सगळा रविवार पेठेचा एरिया आहे. खूप गर्दी आहे आता, खूप गर्दी आहे.
हा ओके. हे बघा रूम डेकोर सुरू आहे इथे. वैष्णवीला रूम डेकोर करायचं आहे. हे पण खूप सुंदर आहे. खूप सुंदर आहे ऍक्च्युली हे. यार दर वेळेस प्रमाणे आम्ही लेट आल्यामुळं आम्हाला ते महादेवाचं नाही भेटत आहे. पण इथे खूप सारे असं थर्माकोलचे व्हरायटी ऑफ हे आहे. साक्षी महादेवाची थीम करते, सो तिला महादेवासाठी असं सुटेबल असं आम्ही बघतोय. खूप गर्दी आहे इथे. मी प्रत्येक गोष्ट शूट नाही करू शकत आहे बिकॉज इथे खूप गर्दी आहे प्रचंड. पण खूप काही आहे डेकोरेशनचं आणि प्राइजेस पण खूप ॲज कम्पेअर्ड टू अदर मार्केट इथे खूप स्वस्त मिळतील तुम्हाला. थीमनुसार आम्ही थोड्या गोष्टी शोधतो. त्या लिव्स घेतोय आम्ही. लिव्स काय असतं हे? काय आहे वैष्णवी? लिव्स आहे. हां ह्या लिव्स घेतो आम्ही. रूम डेकोर प्लस गणपती डेकोर दोन्ही एकत्र करतो आहे. इथे खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या लिव्स म्हणता येईल किंवा फ्लावर्स येते. फायनली आम्ही होम डेकोरसाठी ह्या 2 लिव्सचे हे घेतल्यात. वैष्णवीने एक आणि मी एक. दाखवतो तुम्हाला आता होम डेकोर कसं होणार आहे ते. हा कपडा घेतोय हा वाला. हॅलो. टेबल वरती अंथरायला पण खूप छान आहे. गर्दी आहे बघू शकता तुम्ही. किती माहोल आहे इथे गणपतीसाठी. आणि गणपतीसाठी डेकोरेशनसाठी इतकी छान छान गोष्टी आहेत इथे. पण खूप छान दिसतात. गणपती डेकोरेशनसाठी एवढी गर्दी मी आयुष्यात पहिल्यांदा बघितली. साक्षी लाइटिंग घेते आता. लाइटिंग इथे थोडा शॉपिंग करायला स्पेस आहे आणि गर्दी कमी आहे इथे. त्यामुळे खूप व्हरायटी ऑफ लाईट्स आहेत बघा. साक्षीची शॉपिंग आहे म्हणून साक्षी खूप शॉपिंग करते. मी खूप वेळपासून महादेव शोधते कारण की आम्हाला महादेवाची थीम आहे, सो आम्हाला महादेव हवा आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही कधी जाणार रविवार पेठेत हे पण सांगा कमेंटमध्ये.